हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गेट नंबर 7. पुणे, ऑगस्ट महिना. हवेत गारवा, पावसाच्या सरी आणि कॉलेजचा पहिला दिवस. आर्या जोशी औरंगाबादवरून आलेली. स्वप्न डोळ्यात घेऊन विवेकानंद आर्ट्स कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत शिरली. डोक्यावर एकच ओढणी, खांद्यावर बॅग आणि डोळ्यात थोडी भीती. नवीन शहर, नवीन हॉस्टेल, नवीन आयुष्य. हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर एक खोली मिळाली, 207. त्या खोली शेजारील दार मात्र कायम बंद होतं. गेट नंबर 7 असं त्यावर दुसर अक्षरात लिहिलं होतं. ही खोली वापरात नाही, इतकंच म्हटलं गेलं. ती संध्याकाळ. कॉलेजच्या ओपन थिएटरमध्ये एक कला प्रदर्शन होतं. चित्र, रंग आणि नजरा. आर्याचं मन भिरभिरलं आणि तिथेच एका पेंटिंग समोर एक मुलगा उभा होता. उंच, सडपातळ, काळसर टी शर्ट, गडद डोळे. त्याचं नाव होतं शौर्य पाटील. 3rd इयर फाईन आर्ट्स. कॉलेजमधील सगळ्यात गुड मुलगा. शौर्यचं एक चित्र तिच्या नजरेस पडलं. एक बंद दरवाजा, त्यावर लिहिलेलं समटाईम्स फॉरगॉटन प्लेसेस होल्ड अनफॉरगॉटन फिलिंग्स. आर्याला क्षणभर गोंधळल्यासारखं वाटलं. तो दरवाजा अगदी हॉस्टेलच्या गेट नंबर 7 सारखाच. तुला आवडलं का? शौर्य पाठीमागून विचारतो. आर्या घाबरते, पण नजरेला नजर भिडवते. हो, पण असं वाटतं जणू मी हा दरवाजा आधी कुठेतरी पाहिलाय. शौर्य हलकं हसतो. त्याचं हास्य शांत होतं, पण नजरेत एक वादळ. कधी कधी आपण विसरतो, पण दरवाजे नाही विसरत. त्या दिवसानंतर शौर्य आणि आर्या एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटू लागले. कॉफी, गप्पा, कॉलेज, कॅम्पस मधलेच पावसाळी संध्याकाळचे तास आणि हळूहळू निर्माण होणारी जवळीक. एक दिवस दोघं गच्चीवर बसलेले असताना शौर्य तिच्या केसात अडकलेली एक पावसाची थेंब हलकेच बाजूला करतो. त्या क्षणी दोघांची नजर स्थिरावते. काय झालं? आर्या हळूच विचारते. कधी कधी कोणीतरी खूप ओळखीचं वाटतं, जसं की पुन्हा भेटणं नियतीतच होतं, शौर्य गंभीर स्वरात म्हणतो. ती काही क्षण शांत राहते, पण त्याचा स्पर्श अंगावरून जातो तसं तिच्या हृदयात लहरी उमटतात. त्या रात्री आर्याला झोप येत नाही. तिच्या दरवाजाच बाहेर कुणाचे पावले ऐकू येतात. ती उठून पाहते, गेट नंबर 7 जवळ एक सावली उभी आहे. आणि दार हळूहळू उघडतं. ती जवळ जाते, पण अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती भीतीने मागे वळते. तो शौर्य आहे. इथे येऊ नकोस, तो म्हणतो एकदम गंभीर आवाजात. तुला काय माहिती आहे या गेटबद्दल? आर्या विचारते. शौर्य काही क्षण गप्प राहतो, मग म्हणतो, हे गेट फक्त दार नाही, हे स्मृतींचं दार आहे. काहीतरी असं जे मी विसरायचा प्रयत्न करत होतो, आणि तूही. त्या रात्री आर्या एकटी असते. मनात अस्वस्थता. पावसाचे थेंब खिडकीवर थाप देत असतात. शौर्य तिच्या खोलीत येतो. ओला, थोडा घाबरलेला. तू सुरक्षित आहेस ना? त्याचा हात थरथरत असतो. हो, पण तू इतका अस्वस्थ का? ती विचारते. माझा भूतकाळ, तो गेट आणि तू. शौर्य तिच्या जवळ येतो. त्याचा हात तिच्या गालावर येतो. ती त्याच्या कुशीत शिरते. नुसता स्पर्श, पण त्यात शेकडो भावना. हळूहळू त्यांचे ओठ जवळ येतात. पहिला चुंबन, गहिरा, नाजूक, पण त्यामागे एक वेगळीच ओळख. शरीर जवळ येतात, भावना विरघळतात, पण त्या क्षणातच आर्याच्या डोक्यात एक चित्र चमकतं. तीच, गेट नंबर 7 जवळ एकटी आणि रक्त. आर्याचं डोकं गरगरत होतं. शौर्याच्या मिठीतून सुटताच ती एका विचित्र दृश्यात हरवली. गेट नंबर 7, त्यासमोर तीच उभी. तिच्या डोळ्यात पाणी आणि रक्तांच्या थेंबांनी माखलेले हात. हे स्वप्न आहे की स्मृती? तिच्या मनात वादळ उठलं. काल रात्री मी काहीतरी अनुभवलं.
ते खरं होतं का शौर्य? आर्या शौर्यसमोर चहा ठेवत विचारते. शौर्य काही वेळ गप्प राहतो, मग म्हणतो, माझ्या मनात एक संशय आहे. आर्या, तुझं या गेटशी काहीतरी जुना संबंध आहे आणि तो मीही विसरलोय. काय? ती अविश्वासाने विचारते. हो, मला काही आठवते. एक मुलगी, एक आवाज आणि गेट उघडताना झालेला एक भयंकर अपघात. आर्या त्या दिवशी पहिल्यांदा एकटी गेट नंबर 7 जवळ जाते. दार अजूनही बंद आहे, पण हात गेटवर ठेवतात तसंच ती थबकते. तिच्या बोटाखाली एखादं खुणेचं चिन्ह आहे, एक अनंत चिन्ह. हे चिन्ह ती हलकेच पुटपुटते आणि तिच्या डोळ्यात एखादं जुनं दृश्य चमकते. एक मेणबत्ती, एक खोली आणि एका भिंतीवर लिहिलंय, मी परत येईन. आठवणीतून नाही, प्रत्यक्षातून. त्याच रात्री शौर्य पुन्हा आर्याच्या खोलीत येतो. पावसाची थेंब खिडकीवर आदळत असतात. वातावरण भरलेलं असतं. शौर्य म्हणतो, आर्या, मी तुला एक गोष्ट सांगितली पाहिजे. 3 वर्षापूर्वी या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, अन्विता. तिचं आणि माझं नातं होतं. आर्या स्तब्ध होते. मग? एक रात्री गेट नंबर 7 जवळ आम्ही गेलो होतो काहीतरी सिद्ध करायला आणि ती गायब झाली. कुणालाच ती सापडली नाही. तू म्हणतोयस मी ती अन्विता आहे? आर्या थरथरते. मला खात्री नाही, पण तू तीच आहेस असं काहीतरी माझ्या मनाला सतत वाटतं. तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझं हास्य. आर्याच्या डोळ्यात पाणी येतं. शौर्य तिचा हात धरतो. तो हात आपल्या ओठांजवळ नेतो. शौर्य, ती हळूच म्हणते. दोघं जवळ येतात. एक भावना, एक उत्कट ओढ, एक अपरिहार्य नातं. ती रात्र, शरीर आणि आत्मा एकत्र येतात, पण मनात प्रश्नचिन्ह जागृत राहतात. रात्री पुन्हा एक स्वप्न, पण यावेळी अधिक स्पष्ट. ती एका अंधाऱ्या खोलीत आहे. समोर आरशात पाहते आणि आपली दुसरीच प्रतिमा दिसते. अन्विता. मी कोण आहे? आर्या आरशात विचारते. आरशातली अन्विता हसते आणि म्हणते, तू मीच आहेस, पण शौर्याने आपल्याला विसरून नवीन नाव दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या आरशासमोर. आर्या आपल्या चेहऱ्याकडे पाहते. ती आरशात स्वतःला पाहते, पण डोळ्यात काही वेगळं आहे, एक अनामिक ओळख. मी आर्या आहे की अन्विता? हा प्रश्न तिचं मन पोखरत राहतो. ती चुपचाप डायरी उघडते, जी हॉस्टेलच्या जुन्या कपाटात सापडली होती. त्यात पहिला पृष्ठ. तू जर पुन्हा इथे आलीस तर मला माफ कर, शौर्य. शौर्य? तिचं काळी चिरतं. तो काय लपवत होता? मी गायब झाली, पण का? आर्या कॉलेजच्या जुन्या रेकॉर्ड्सची फाईल मागवते. ती गेट नंबर 7च्या संदर्भात शोधते. ती फाईल मिसिंग स्टुडंट 2021 मध्ये एक नाव सापडतं, अन्विता देशमुख. फोटो पाहून ती हादरते. तो तिचा चेहरा आहे. हे शक्य आहे का? माझा चेहरा, तेच डोळे, पण हे नाव? तिच्या मनात जणू काळं वादळ घोंगावतं. त्याच फाईलमध्ये एक ओळ असते. शी एंटर्ड गेट नंबर 7 विटनेस शौर्य पाटील. शौर्य एका स्टुडिओमध्ये एकटा बसलेला असतो. त्याचं पेंटिंग अर्धवट आहे. त्या पेंटिंगमध्ये एक बंद गेट आणि समोर बसलेली मुलगी. आर्या किंवा अन्विता? शौर्य स्वतःशी पुटपुटतो. मी तुला शोधलं नाही. मी घाबरलो. मी तुझ्याशी प्रेम केलं, पण तुझं अस्तित्व नाकारलं. तेवढ्यात आर्या येते. तिचा चेहरा शांत आहे, पण डोळ्यात राग आहे. शौर्य, तू मला खरं कधी सांगणार होतास? शौर्य थबकतो. हातातलं ब्रश खाली पडतं. आर्या, मला माफ कर. जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये मिळालीस तेव्हा तुझं नाव माहीत नव्हतं. तू काहीही ओळखू शकत नव्हतीस. डॉक्टर्सनी म्हटलं की तुझं स्मरण हरवलंय. मी तुझं नाव बदलून आर्या ठेवलं, कारण मला वाटलं तू पुन्हा तेच भयान जगणं जगू नये. मग तू मला खरं का नाही सांगितलंस? तिचा स्वर तुटलेला पण ठाम होता. कारण मी पुन्हा तुला गमवायचं धाडस नव्हतं. पण आता कदाचित सत्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे. त्या रात्री आर्या आणि शौर्य गेट नंबर 7 समोर उभे. हातात टॉर्च.
मनात हजार प्रश्न. शौर्य दार उघडतो. हेच दार जिथून ती पूर्वी हरवली होती. आत अंधार आहे. पावसाचा आवाज बाहेरून येतो. आत एक जुनी स्टोरेज खोली आहे. तिथे एक फोटो आहे. शौर्य आणि अन्विता दोघंही असताना. आर्या तो फोटो हातात घेते, डोळे मिटते आणि एकदम सगळं स्पष्ट होतं. तीच आहे अन्विता. शौर्यवर ती प्रेम करत होती. त्या रात्री त्यांनी दोघांनी गेट उघडलं, पण आत काहीतरी विचित्र पाहिलं आणि ती बेशुद्ध झाली. शौर्य घाबरून पळाला आणि ती हरवली. स्मृती हरवून हॉस्पिटलमध्ये जागी झाली. नाव, ओळख सगळं विसरली. ती शौर्यकडे पाहते. तू मला वाचवलंस, पण लपवलंस. शौर्य तिच्या पायांपुढे बसतो. माझं प्रेम स्वार्थी होतं, पण खरं होतं आर्या. अन्विता. ती त्याचा हात धरते. शौर्य, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं आणि अजूनही करते. त्या क्षणी त्यांचं चुंबन पुन्हा त्यांचं नातं परत आणतं, अधिक गहिरं, अधिक प्रामाणिक. सकाळ. हॉस्टेलच्या कॉमन रूममध्ये. आर्या, अन्विता आणि शौर्य पुन्हा एकत्र आहेत. सत्य समोर आलं होतं. तिच्या मनात अजूनही थोडं दुःख होतं, पण आता ते दुःख हळूहळू विरत होतं. शौर्य, ती म्हणाली, आपण का परत तो दरवाजा उघडू नये? पुन्हा एकदा सगळं जाणून घेण्यासाठी. शौर्य थोडा घाबरतो. तिथे काहीतरी होतं आर्या, काहीतरी अस्वस्थ. त्या रात्री फक्त तू हरवली नव्हतीस, आपल्यातलं काहीतरी कायमचं बदललं होतं. त्या रात्री दोघं पुन्हा त्या दारासमोर उभे होते. आर्या आता अधिक निर्धाराने, शौर्य नजरेत काळजी, पण प्रेम हे फक्त एक दार नाही, हे एक वर्तुळ आहे, अपूर्ण, गूढ, जे पूर्ण करावंच लागेल, ती म्हणते. दार उघडताच त्यांना एक धुळकट, अंधारात हरवलेली खोली दिसते, पण यावेळी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी ताजं. फ्लोअरवर अलीकडशाईने लिहिलेलं एक वाक्य. ती परत आली आणि आता तिसरं वर्तुळ पूर्ण होणार. हे कुणी लिहिलं? शौर्य विचारतो. कुणीतरी अजूनही इथे येतं आणि ते मला पाहून गेले. आर्याचं अंग थरथरतं. दुसऱ्या दिवशी एक अनोळखी मुलगा कॉलेजच्या गेटसमोर उभा राहतो. काळे कपडे, गडद नजरा. शौर्य त्याला ओळखतो. हे तोच आहे, रिद्धिमान. तो चकित होतो. रिद्धिमान? आर्या विचारते. हो, तो पूर्वी माझ्या बॅचमध्ये होता. आमच्यात तिघांमध्ये एक वेगळंच मैत्रीचं वलय होतं. मी, अन्विता आणि तो. पण एका रात्रीनंतर तो गायब झाला. कुणालाच त्याचा पत्ता लागला नाही. आता आर्या घाबरते. म्हणजे त्या रात्री गेट नंबर 7 मधून तोही गेला होता? शौर्य हळूच मान डोलावतो. संध्याकाळ. आर्याला एक नोट मिळते. आर्याच्या रूमच्या दरवाजात एक छोटी चिठ्ठी अडकवलेली असते. अन्विता, तू परत आलीस, पण शौर्य नेहमीच तुझं सगळं घेत गेला. त्यावेळी मी संधी मिळवणार. गेट पुन्हा उघड. आर्या घाबरते. हा रिद्धिमान, तो माझ्यावर प्रेम करत होता का? का तो सूड घेतोय? शौर्य आणि आर्याचं नातं एका उंबरठ्यावर. त्या रात्री आर्या शौर्यकडे जाते. जर हे खरंच आहे, जर रिद्धिमान परत आलाय आणि काहीतरी करायला निघालाय, आपण पुन्हा गेटजवळ जायला हवं. शौर्य तिला जवळ घेतो. यावेळी मी तुला हरवू देणार नाही अन्विता. त्या मिठीत त्याचं प्रेम घट्ट होतं. शरीराचा ओलावा, भावना आणि धडधड. त्या रात्री दोघांचं नातं पूर्ण होतं, शरीराने, मनाने आणि आत्म्याने. गेट पुन्हा उघडतं, पण यावेळी आत कुणीतरी उभं आहे. रिद्धिमान. खरंच आलात तुम्ही? तो शांत हसतो. तुला काय हवं आहे तुला? शौर्य पुढे सरसावतो. माझं जे गमावलं गेलं होतं तुझ्या स्वार्थामुळे. तुझं प्रेम, तिचा जीव आणि माझं अस्तित्व. आर्या पुढे जाते. रिद्धिमान, मी आता ती अन्विता नाहीये. मी स्वतःचं जीवन पुन्हा शोधलंय. तू तिथे थांबू शकतोस. तिच्या किंवा या गेट मागे कायमचं हरवू शकतोस. क्षणभर नाट्यमय शांतता होते. रिद्धिमान क्षणभर स्तब्ध, मग एक गूढ हास्य. मग चला, अखेरची परीक्षा होऊ देत. गेट बंद होतं. एक चमकदार प्रकाश, एक तीव्र आवाज आणि त्यानंतर काळोख.
आर्या डोळे उघडते. तिच्या भोवती धुसर धुके. आवाज ऐकू येत नाही. शौर्य कुठे आहे रिद्धिमान? शौर्य, ती ओरडते, पण तिचा आवाज प्रतिध्वनीसारखा परततो. तेवढ्यात तिच्यासमोर एक आरसा प्रकटतो. त्यात ती स्वतःला पाहते, पण ती अन्विता आहे. केस मोकळे, लाल ड्रेस आणि डोळ्यात वेदना. तू तुझ्या ओळखीपासून पळत होतीस, पण ओळख नेहमी आरशात उभी असते. शौर्य, तुझं प्रेम आहे, पण तुझं सत्य तूच आहेस. शौर्य दुसऱ्या बाजूला. शौर्य एका जुन्या जागेत आहे. जुन्या पेंटिंग स्टुडिओसारखं. भिंतीवर त्याची पेंटिंग्स आहेत, पण सगळ्यात एकच असलेली मुलगी, अन्विता. जिथे रिद्धिमान उभा आहे, शांत. माझं प्रेम तुला कधी समजलं नाही शौर्य. तू नेहमी तिला स्वतःजवळ ठेवायचा प्रयत्न केला. मी तिला मुक्त करू इच्छित होतो, पण तू तिला विसरायला भाग पाडलं. शौर्य हळूच म्हणतं, मी चूक केली होती, पण तिला मी पुन्हा शोधलं आणि प्रेम दिलं. रिद्धिमान पुढे येतो. मग आता तिला निवड करू दे, तुला की माझं सत्य. गेट नंबर 7 ही कुठली तरी गूढ जागा नव्हे, हे एक मानसिक वर्तुळ आहे, जिथे आत जाताना मन आपलं सर्वात खोलवरचं भय, प्रेम आणि सत्य समोर करतं. अन्विता गेटमुळे बेशुद्ध झाली होती. स्मृती हरवली, पण गेटनं तिच्या मनातलं दुसरं रूप जागं केलं. आर्या. रिद्धिमान त्याच वर्तुळात हरवला होता. त्याने तिला वाचवायचं ठरवलं, पण स्वतः गुंतत गेला. शौर्य, तो साक्षीदार होता, पण प्रेमाच्या भीतीने सत्य झाकलं. त्या आरशासमोर आर्या बोलते, मी आता कोणतंही रूप नाही, मी स्वतः आहे. माझं नाव अन्विता असो वा आर्या, मी माझ्या निवडीसाठी जगेन. ती पुढे जाते. गेट उघडते आणि समोर शौर्य आणि रिद्धिमान दोघे उभे. माझं मन शांत आहे शौर्य. तू मला माझी हरवलेली ओळख परत दिलीस. रिद्धिमान, तू मला स्वतःच्या आत पाहायला हवं. ती शौर्याचा हात धरते. माझा मार्ग तू आहेस, पण माझं अस्तित्व मी स्वतः शोधलं. रिद्धिमान हसतो, एक वेदनादायक, एक शांत हास्य. शेवटी तू स्वतःला शोधशील हेच हवं होतं. तो मागे सरतो, धुसर होतो आणि त्या गेटमधून कायमचा नाहीसा होतो. गेट बंद होतं, कायमचं. शौर्य आणि आर्या बाहेर येतात. गेट हळूहळू बंद होतं आणि यावेळी त्यावर कोणतंही चिन्ह राहत नाही. केवळ एक शांतता राहते. काही महिन्यानंतर पुण्यात एका आर्ट गॅलरीमध्ये एक नवीन प्रदर्शन भरलेलं आहे. पेंटिंगचं नाव गेट नंबर 7. आरशापलीकडचं प्रेम. चित्रात 3 आकृती. एक गेट समोर उभी आर्या, मागे दूर जातोय रिद्धिमान आणि तिच्या समोर हात पुढे करणारा शौर्य. प्रदर्शनात लोक थांबतात, पाहतात आणि शांतपणे पुढे निघून जातात. तेवढ्यात एक मुलगी येते, चित्रासमोर थांबते आणि म्हणते, ही फक्त कथा नव्हती, ही अस्तित्वाची ओळख होती. ती मुलगी म्हणजे आर्या. शौर्य तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता त्यांचं प्रेम केवळ आठवणींमध्ये नाही, ते अस्तित्वात पूर्ण झालेलं असतं.